तर मंडळी इथे माझ्याकडे कणिक थोडीशी शिल्लक राहिलेली, तर मी म्हटलं आता काय करूया, तर त्याच्यात आपण साखर चपाती करूया. लहानपणी किती जणांनी साखर चपाती खाल्ली आहे. तर मी कणिक व्यवस्थित लाटून घेतली, त्याच्यावरती साखर ॲड केली, व्यवस्थित फोल्ड केलं आणि दोन्ही साईडला मी साखर लावून व्यवस्थित अशी त्रिकोणी फोल्ड करून घेतली आहे आणि मी व्यवस्थित त्रिकोणी पराठा लाटून घेतला. तर पाहू शकता इथे तुम्ही, इथे माझा पराठा लाटून झालेला आहे. आता पॅन गरम करायला ठेवलेला, पॅन गरम झाला आहे आणि त्याच्यावरती मी आता हा पराठा टाकलेला आहे. आता आपल्याला हा पराठा व्यवस्थित दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जसं तो गरम होतो तसं ते साखरेचं कॅरमल निघायला सुरुवात होते. तर खूप मस्त असं लागतं आणि व्यवस्थित खरपूस असं भाजायची आपल्याला पराठा, त्यामुळे टेस्ट पण खूप मस्त लागते. किती जणांनी लहानपणी खाल्ला आहे हा साखरेचा पराठा. लहानपणीची आठवण येते साखरेचा पराठा म्हटल्यावर. आमची आई कणकेचा गोळा शिल्लक राहिला की आम्हाला अशीच साखरेचा पराठा बनवून द्यायची. पाहू शकता माझा पराठा रेडी झाला आहे. तुम्हाला आवडला का माझा पराठा? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथे बघा मी तुम्हाला पराठा कसा झाला ते तोडून दाखवते. इझिली तुटतो आहे.